नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते. कुठलं तेल चांगलं आहे यानंतर एक महत्वाचा प्रश्न उठतो, तो म्हणजे किती तेल वापरावं. आपण किती तेल खाल्लं याच्यावर आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढणार आहे, कमी होणार आहे, किंवा आपल्याला हृदयरोग होणार आहे किंवा नाही होणार आहे हे ठरतं. आणि त्याच्यासाठी घरामध्ये किती मेंबर्स आहेत, बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की किती लिटर तेल आपण 3 जणांचं कुटुंब आहे, 4 जणांचं आहे, तर ते आपण थोडस बघूया. तर जे रेकमेंडेशन आहे तर ते कसं आहे बघा, की एक व्यक्ती जर ऍडल्ट असेल, वन ऍडल्ट, जर आपण म्हणू की एका ऍडल्टला दिवसातून अंदाजे 30 ml प्रति दिवस, पर डे, प्रतिदिन 30 प्रति दिवस तेल चालतं. जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर 30 दिवसाचं येतं 900 ml. म्हणजे अंदाजे तुम्ही असं म्हणू शकता की एका माणसाला, एका मोठ्या व्यक्तीला एका महिन्यामध्ये 1 लिटर पर्यंत, अंदाजे 900 ml म्हणजे आपण त्याचा अंदाजे थोडे 100 ml इकडे तिकडे पकडू, 1 लिटर तेल वापरलं तर चालतं. जर मी असं सांगतो की जर तुमचं 4 जणांचं कुटुंब आहे, ज्याच्यामध्ये 2 मोठ्या व्यक्ती ऍडल्ट्स आणि 2 लहान मुलं, चिल्ड्रन, असं असेल. लहान मुलांच्या बाबतीमध्ये त्यांनी थोडं जास्त तेल खाल्लं तरी चालतं, म्हणून लहान मुलांना प्रति मूल परत 1 लिटर पर्यंत अलाउड आहे. मोठ्या व्यक्तीला जसं आहे असं जर पकडलं तर तुम्हाला 4 लिटरच्या वर एका महिन्यामध्ये तेल लागायला नको. याच्या वर 4 लिटरच्या वर जर तुम्हाला एका महिन्यामध्ये 2 ऍडल्ट्स आणि 2 चिल्ड्रन मिळून जर लागत असेल, किंवा तुम्ही घरामध्ये 6 जर मोठे व्यक्ती असाल त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करा, तर ही धोक्याची घंटा आहे. तुम्ही तुमचं तेलाचं कंझम्पशन कमी करायला. धन्यवाद.